कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या सर। अरे नमस्कार नमस्कार नमस्कार, बसा बसा बरं झाला आला। खूप जास्त वेळ वाट बघायला नाही ना लागली? नाही नाही नाही, मी बी आत्ता चालतो, टायमात आलोय तुम्ही। बरं चहाचं सांगितलं नका नका, चहा नका सर, आम्ही लोक तुमचे आभारच मानायला आलोय। हवा बरं काय हो असं कसं, चहा तर घेतलाच पाहिजे, मी सांगून येतो। घ्या घ्या, शाबास, घ्या घ्या चहा घ्या। नाही आभार विभार काय मानायची गरज नाही, देवाधर्माचं काम आहे। आमच्या आई साहेबांनी कवा हात आकडता घेतला नव्हता, आम्ही कशाला घेऊ, आहे का नाही? पण आमचंही कर्तव्य ना तुमचे आभार मानायला, तुम्ही मोठी देणगी दिली आहे साहेब। ओ काय पाटील, काय गरज होती? थँक्यू 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 मंडळाबारी। हा तर तुम्हाला आज बोलवलं ह्याचं कारण म्हणजे खरं तर एक विनंतीच करायची होती तुम्हाला। हो, विनंती कसली करताय तुम्ही? तर आदेश द्यायला हवा। नाही नाही, आदेश विदेश काय नाही। कसं झालंय आता, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण गेले काही दिवस झालं थोरले सरकार म्हणजे त्यांचा काय पत्ता लागत नाही, त्या घरात हो, नाही। आले आमच्या कानावर, आले ना? हा, आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय त्यांना शोधण्याचा, पण काही यश येणं झालंय। ह्या कामात जरा तुमची मदत झाली असती का नाही पाटील, तर लय बरं झालं असतं म्हणतात। काय मदत करायची ती? आम्ही पण पाठवतो ना माणसं शोधायला। नाही तसं नाही, आता खरं तर बघा, आम्ही अख्ख्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर बी माणसं पाठवलेली आहेत शोधायला, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये। मी काय म्हणणार होतो, आता तुमची नवरात्र मंडळ आहेत, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर मंडळ आहेत, तर तिकडं जो क्राऊड येतोय का नाही, विशेष करून महिला वर्ग, तर त्यांना जर तुम्ही विचारू शकला, चौकशी करू शकला की बाबा आईसाहेबांना त्यांनी बघितलंय का, कोणी भेटलंय का, काही माहिती मिळाली का, कोणाला काही सुगावा लागलाय का, तर लय बरं होईल। त्यात काय एवढं, आम्ही करू की मदत, आम्ही सगळे शोधायला। हो शोधूया ना मग, आम्ही तर करूच। हो तुम्ही म्हणालाय की इतके दिवस शोधाशोध करताय, नेमकं झालंय काय? तेच कळणं झालंय आम्हाला, म्हणतात तर तुमची मदत पाहिजे आहे। नाही मला काय म्हणायचंय, तुम्ही पोलिसात तक्रार वगैरे केली ना, वेगळी तर काही शक्यता नाही ना? वेगळी काही शक्यता म्हणजे? वेगळी म्हणजे तवरनं ताकबात का दाखले सरकार? सर चहा। घ्या घ्या। हो, असली कसली शंका घेताय पाटील साहेब? थोरलं सरकारांचं कोणाशी वाकडं असू शकत नाही, त्यांनी सगळ्यांनाच मदत केली आहे, कधीच कोणाचं वाईट केलं नाही। नाही हो, ते माहिती आहे आम्हाला, आपण कितीही वागलं चांगलं सगळ्यांशी, तरी एखादा माणूस दुखलाच जातो। मुद्दाम कोणीतरी दुश्मनी काढली असेल तर? नाही नाही पाटील, बरोबर आहे तुमचं, तो विचार आमच्या बी मनात लय वेळा येऊन गेला, एकदा नाही, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय, पण त्या सगळ्यांना आता आम्ही स्वतःला बाहेर काढलं, कारण तो विचार करून काय उपयोगच नाही। आम्ही पॉझिटिव्ह विचार करायचं ठरवलं की बाबा असं काय झालं, तुम्ही म्हणता तसं झालं बी असेल कदाचित, पण दुसरी शक्यता अशी बी असू शकते ना की त्या आपल्या संघ संपर्क साधायचा प्रयत्न करत असतील, पण संपर्कच होत नसेल, त्यासनी बाहेरनं मदतीची गरज असेल, पण ती मदत त्यांच्यापर्यंत जात नसेल, येते का लक्षात? हो, त्यामुळे त्यासनी लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे। आता ते काय झालं असेल काय नाही, ह्या असल्या शंका कुशंका काढण्यात आता काय फायदा नाही। बरोबर आहे, त्यांना आपली मदत पाहिजे आणि आपण तिथे वेळेवर पोचलोच नाही, असं नको व्हायला। हा, असं नको व्हायला म्हणताना म्हणाले। दाखले सरकार, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमच्याकडनं जेवढी मदत पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। धन्यवाद। हो नक्कीच। आई अंबाबाईचा आशीर्वाद आहेच आपल्या पाठीशी, ती मदत करेलच आपल्याला। खरं काय चहा घे। हा, आणि त्या मंडळाच्या माणसांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा बरं का, त्या इव्हेंट वाल्यांच्या। हे काय सांगायला पाहिजे का मला? अरे तुला सांगायला लागत नाही, पण तरी एक आठवण करून देतो। बरं एक ना, माझं एक अर्जंट काम आहे, मी काम करतो, तुला घरी सोडतो आणि तिकडनं मी पुढे जातो। बरं, काय अर्जंट काय आणि काम काढलंय? अरे उद्या घटस्थापना आहे ना, मी शिवानीला दरवर्षी नवरात्रीच्या 9 साड्या घेतो, त्याची खरेदी बाकी आहे। 9 दिवसाचे 9 रंग आणि 9 साड्या। चांगलाय चांगलाय, ठीक आहे ठीक आहे। मास्तरीन बाईसनी सुद्धा साड्या घेतल्या पाहिजेत काय? हा, तसं मी लई दिवस झाले मी त्यासनी काही गिफ्टच घेतलेलं नाही। ए ओंक्या, बोल ना भावा। मी बी येतो तुझ्या संग, चल मास्तरीन बाईसनी साड्या घेतो मी बी, चल चल। तशी जुनी आहे,
सून झालीये. काय हो, काय करताय? हो तुमचं आवरून नाही झालं अजून? घटस्थापनेची वेळ झाली, तुम्ही जा ना, आवरा लवकर. हा आवरतो की. मला काय आवरायला 2 मिनिटं बस होतं. तुमचं तर कुठं आवरलंय अजून? अहो मी काय आता पटकन यातली कुठली साडी नेसायची ठरवणार आणि आवरणार. तर साडी मला कळत नाहीये. गावली का नाहीच मग साडी? नाही, ह्या 3 पैकी ठरवतीये मी. ठरवली मग पडद्याची. बघ आत पण बघा, अजून एखादी साडी असेल चांगली कुठली. आणि तिकडे कसले बॉक्स दिसायलेत कपाटात? ते कसले बॉक्स आहेत नवीन? अहो बॉक्स नाही आहेत, ह्या 3 साड्या मी काढून ठेवल्या, यातली निवडायची. हा नाही, बघा जरा कपाटात नीट बघा की असेल एखादी. बघा बघा. हे बॉक्स कुठून आले? हो हे काय? हो, नवीन साड्या आहेत, या माझ्या नाही आहेत. या कोणी ठेवले बॉक्स इथे? तुमच्याच कपाटात आहेत म्हणजे तुमच्याच असणार साड्या. नाही, या माझ्या नाही आहेत साड्या. नाही नाही हो, माझ्या नाही आहेत या साड्या, नवीन आहेत, मी पहिल्यांदा बघतेय. नाही, तुम्ही कधीतरी आणून ठेवले असणार, तुमच्या लक्षात नसणार. आता लई दिवसापूर्वी आणून ठेवले असतील ना. हो असं नसतं हो, बायका एक वेळ सगळं विसरतील, पण साड्या कुठल्या आपल्यात ते नाही विसरणार. मला माहिती आहे, नाही आहेत माझ्या साड्या. हा राहू दे, आता काय तुमच्याच कपाटात होता म्हणल्यावर तुमच्याच असतील असं समजून नेसा. आलं माझ्या लक्षात, तुम्ही आणल्यात ना या साड्या. नाही हो, ते नाताळमध्ये नाही का ते सांता बाबा येतो दिवस, सांता क्लास, त्याच्यासारखं कोणतरी जादूगार आला असेल, त्याने ठेवून गेला असेल. अच्छा अच्छा, म्हणजे तो नाताळात येणारा सांता क्लॉज आत्ता आला का नवरात्रीत? कुठे मग पांढरी दाढी लाल टोपी कुठे? आता शाळा घेऊ नका. चला आहेत ना साड्या, आता मस्तपैकी तयार व्हा या खाली. चला. अधिपती, मला खरंच आवडलं सरप्राईज. खरंच. हा, तुम्हाला साडी आवडली मला लई भारी वाटलं. नवऱ्याने आणलेली साडी बायकोला आवडणं म्हणजे लई दुर्मिळ योग असतोय असं म्हणतात, असं मी ऐकलंय. हो नाही, खरंच खूप छान आहेत साड्या. किती छान चॉईस आहे तुमचा. मी काय केलं माहिती काय, मी तुमच्यावर विचार करून बघितला की तुम्हाला कुठली साडी आवडेल, कुठला रंग आवडेल, कुठली डिझाईन आवडेल, मास्तरीन बाईसने काय आवडेल, आणि तसा विचार करून जरा अरे नवरात्रीत बायका नवीन नवीन साड्या नसतात ना, आमची बायको कशाला मागे राहील. नेसा नेसा. ऐका ना, ह्यातली कुठली नेसू? नेसा हो, सगळे रंग तुमच्यावर खोलून दिसतात. नेसा की तुम्ही सांगा ना. हे नेसा. थँक्यू धनी. एवढं कोरडं कोरडं थँक्यू. अहो आवरायचंय ना, उशीर होतोय. चला 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 आवरा. सांगालोय मंडळी, पटदिशी आवरा. चला आवरा लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.